नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज। अमरावती शहरात गुन्हेगारीच्या आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। शहरातील जवळपास प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्येच्या घटना समोर येत आहेत। आता पुन्हा एकदा शहर हादरवणारी घटना प्रभात चौक परिसरात घडली आहे। बांबोरे वाईन शॉप जवळ धारदार शस्त्राने एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 2 तासात 3 आरोपींना ताब्यात घेत तपासाला वेग दिला आहे। बघूया याबाबत संपूर्ण रिपोर्ट। अमरावती शहरात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। शहरातील जवळपास प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्येच्या घटना समोर येत आहेत। आता पुन्हा एकदा शहर हादरवणारी घटना प्रभात चौक परिसरात घडली आहे। बांबोरे वाईन शॉप जवळ धारदार शस्त्राने एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 2 तासात 3 आरोपींना ताब्यात घेत तपासाला वेग दिला आहे। 2 ऑगस्ट रोजी रात्री अमरावतीतील प्रभात चौक परिसरात भांबोरे यांच्या वाईन शॉपजवळ फॅशन टेलरच्या समोर ही थरारक घटना घडली आहे। शरीफ बेग यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने इरविन रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केलेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला, डीसीपी श्याम घुगे, डीसीपी यशवंत सोलंके, एसीपी संजय खताडे आणि सिटी कोतवालीचे ठाणेदार रोशन सिरसाट यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरील महत्त्वाचे पुरावे आणि नमुने जप्त करत तपास सुरू केला आहे। घटनेनंतर पोलिसांनी तातडीने विविध पथके रवाना केलीत आणि अवघ्या 2 तासात 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख रेहान शेख हारून वय 27 वर्ष राहणार सुफियानगर, शेख नुरेन शेख इरफान वय 21 वर्ष राहणार सबानगर आणि 27 वर्षीय इरफान खान उर्फ गोलू राहणार अकबरनगर यांचा समावेश आहे। यापैकी एक आरोपीला सिटी कोतवाली पोलिसांनी तर 2 आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे। प्राथमिक माहितीनुसार पैशांच्या व्यवहारातून हा खून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, मात्र नेमके कारण काय याचा तपास पोलीस करीत आहेत। दरम्यान प्रभात चौकातील भांबरे वाईन शॉप परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात मद्यप्रेमींची गर्दी होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे। भांबोरे वाईन शॉप लगत मद्यपानाची व्यवस्था असल्याने वारंवार वाद, भांडणे आणि गोंधळ होत असल्याचे नागरिक सांगत आहेत। रात्री 10 वाजल्यानंतर या मार्गावरून महिला जाणे टाळतात, कारण मद्यधुंद व्यक्तींकडून रस्त्यावरच गोंधळ घातला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। या प्रकरणात आणखी काही आरोपी आहेत का याचा शोध सुरू असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत आहे। सिटी कोतवाली पोलीस ताब्यातील आरोपींकडे कसून चौकशी करत असून तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। अमरावती शहरात भर रस्त्यात होणाऱ्या हत्यांच्या घटना आणि वाढती गुन्हेगारी नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करीत आहेत। या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, खुनामागचा नेमका हेतू काय होता आणि पोलिसांच्या तपासातून कोणते नवे धागेदोरे समोर येतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। अमरावती शहरात भर रस्त्यात होणाऱ्या हत्यांच्या घटना आणि वाढती गुन्हेगारी नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करीत आहेत। या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, खुनामागचा नेमका हेतू काय होता आणि पोलिसांच्या तपासातून कोणते नवे धागेदोरे समोर येतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे।